आतापर्यंत तुझे सगळे गुन्हे, तुझ्या सगळ्या चुकीच्या गोष्टी मी पोटात घातल्या, पण आता हे सगळं तू खूप टोकाला घेऊन चाललायस। माझ्या सहनशक्तीचा अंत पाहतोयस तू, पण आता बास, तुझं हे विकृत वागणं मी यापुढे खपवून घेणार नाही। तुझ्या चुकीच्या वागणुकीबद्दल तुला शिक्षा देण्याची वेळ आता आली आहे। आतापर्यंत तू केलेल्या अन्यायाचा अंत मी करणार आहे जय। इथून पुढे तू माझं वेगळंच रूप पाहशील। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आणि एके दिवशी आपण बोलत होतो ना, तर सरांनी पाहिलं आणि मला बेदम मारलं मॅडम, वाट लावली माझी। अहो सर, खूप डेंजर आहे मॅडम, डेंजर। जानू, तुला माहिती आहे त्या दिवशी सनीच्या डोक्यात कुंडी कोणामुळे पडली? तुझ्या नवऱ्यामुळे। तुझा नवरा फार विचित्र आहे जानू। मधुरा, मधुरा, सनी गेला। मॅडम, या नवरात्रीपासून आहे ना तुमच्यात ना मेजर काहीतरी बदल झालेला आहे। म्हणजे आधी तुम्ही कसं एकदम चुपचाप बसणाऱ्या, अन्याय सहन करणाऱ्या, टोमणे सहन करणाऱ्या होतात, पण आता तुम्ही एकदम खंबीरपणे सगळ्यांना उत्तर देता। हो, खरंच सांगतोय मॅडम। हो, म्हणजे त्या दिवशी बघा ना, तुम्ही गुंडांच्या तावडीतून ज्या प्रकारे मला सोडवलं ना मॅडम, मला असं वाटलं की तुम्ही माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहात। हां, म्हणजे तुम्ही ते माझं मारामारीचं डिपार्टमेंट घेतलं ते घेतलंच, पण माझे सगळे रेकॉर्ड सुद्धा ब्रेक केलेत मॅडम। काहीतरीच काय सिद्धिराज, मला तुमच्यासारखं जमणार आहे का? हो मॅडम, मी आई शपथ सांगतोय मॅडम, म्हणजे काही एक्स्ट्रा बोलत नाही मी यातला। बरं ठीक आहे, आता माझं कौतुक करणं तुम्ही जरा बंद करा आणि मी काय सांगते ते नीट आहे। बरं, बोला तुम्ही। सिद्धिराज, सॉरी, जोक नाही करत होत, खरंच बोला। हे बघा, मला असं वाटतंय की आपण ह्या किडनॅपिंगच्या अगदी मुळाशी गेलो पाहिजे। म्हणजे हे किडनॅपिंग करण्यामागे कुणाचा हात होता, हे कुणी केलं, काय कारण आहे, हे सगळं आपण जाणून घ्यायला हवं। नाही, मला तुमची काळजी कळते मॅडम, पण कसं आहे बघा, नुकतंच निवडणुकींचा निकाल लागलेला आहे, तर बऱ्याच लोकांच्या पोटात दुखलं असणार, तर कदाचित त्यांच्यापैकी कोणीतरी असेल एखादा, किंवा श्रीकांत इनामदारांच्या ॲक्सिडेंट केसमधला इन्व्हॉल्व असलेला माणूस एखादा,
कदाचित आपण ही केस रिओपन केली आहे हे त्याला आवडलं नसेल. हे बघा, तसं असेल ना तर मला असं वाटतं की तुम्ही या केसपासून लांब राहिलेलंच बरं. कारण या सगळ्यात तुम्हाला काही झालेलं मला अजिबात चालणार नाही. मॅडम, तुम्ही असं काही बोललात ना की वाटतं की तुमची गाडी माझ्या जवळच येऊन पोचली आहे. सिद्धिराज, हा. कुठे हरवला? नाही, सॉरी, कुठे नाही. नाही मॅडम, मला काय म्हणायचं होतं की त्यांना हेच तर हवं आहे की आपण घाबरून माघार घ्यावी. पण मॅडम, आपण का माघार घ्यावी? एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम की आपण आहे ना सत्याच्या बाजूने लढतोय. अहो पण बीड काही नाही मॅडम. हो, काळजी करायची आपल्याला गरजच नाहीये. म्हणजे बघा, जर मला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट तुम्ही लावणार आहे नक्की. आणि जर तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्याची वाट मी लावणार आहे नक्की मॅडम. त्याच्यामुळे मॅडम, आपल्या वाट्याला जो कोण येईल त्याचा फक्त आणि फक्त आपण काम तमाम करणार आहोत. तुमच्याशी ना कसं बोलायचं मला काही कळतच नाही. हे बरोबर आहे. जोक करत होतो. एक मिनिट थांबा. महेशचा एवढा रात्री का कॉल आलाय? हा माया, बोल रे. जानू, 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 जानू. कोण आहे? जयंत मारू नको, मला मारू नको प्लीज. मी नाही बोलणार तिच्याशी, तिला भेटणार पण नाही. तू जा इथून, जा. मला मारू नको, मी तिच्याशी नाही बोलणार. पण एके दिवशी आपण बोलत होतो ना तर सरांनी पाहिलं आणि मला बेदम मारलं मॅडम. वाट लावली माझी. अहो सर, खूप डेंजर आहे मॅडम, डेंजर. जानू, तुला माहिती आहे त्या दिवशी सनीच्या डोक्यात कुंडी कोणामुळे पडली? तुझ्या नवऱ्यामुळे. तुझा नवरा फार विचित्र आहे जानू. मधुरा, सनी गेला. जानू, 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 जानू.